नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 7 आहे, ज्यामध्ये आपण महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्थातच आपली टी-ई-टी एक्झाम जी की मित्रांनो 2026 ची येत्या जून महिन्यामध्ये जी की आयोजित करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, त्या परीक्षा दृष्टिकोनातून आपण संपूर्ण काही परीक्षेमुखाशी संपूर्ण अतिशय महत्त्वाचे अतिसंभव प्रश्न आपण आपल्या रेग्युलरली मित्रांनो आपण व्हिडिओ सिरीज मार्फत आपण कव्हर करत आहोत. ज्या प्रकारे मित्रांनो आपण 2025 च्या आपल्या टी-ई-टी एक्झाममध्ये अतिसंभव प्रश्न देऊन बऱ्याच विद्यार्थ्यांच्या स्कोअरमध्ये आपण इम्प्रूव्हमेंट आणून दिलेले होते आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना टी-ई-टीचा जो फायनल पेपर होता, जो की अतिशय सोप्या पद्धतीने मित्रांनो जो की गेलेला आहे. कारण का जेवढे काही आपण प्रश्न या ठिकाणी तुम्हाला देत असतो, तो पी-वाय-क्यू अनालिसिस व त्यासोबत मित्रांनो आपण एक्सपेक्टेड असे दोन्ही स्वरूपाचे प्रश्न यामध्ये कव्हर करून देत असतो. त्यामुळे मित्रांनो आपण त्या दृष्टिकोनातून आता 2026 च्या आपल्या टी-ई-टी एक्झामसाठी मित्रांनो त्या प्रकारचे अतिशय महत्त्वाचे अतिसंभव प्रश्न आपण रेग्युलर इथून घेणार आहोत. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर फटाफट चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही अपडेट मिस होणार नाही. आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन केला नसेल, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक दिली आहे, तिथून तुम्ही जॉईन करून घ्या, जेणेकरून तुम्हाला प्रत्येकी अपडेट सर्वात प्रथमतः पाहायला मिळणारी असेल. मित्रांनो, तर आजचा आपला जो व्हिडिओ आहे तो आहे मराठी व्याकरणाचा. मराठी व्याकरणामधील जेवढे काही प्रश्न आहेत टॉप 30 चे ते आपण संपूर्ण यामध्ये कव्हर करणार आहोत. मित्रांनो, तर सुरू करू आपला व्हिडिओचा भाग आणि यामधले पाहू आता काही महत्त्वपूर्ण प्रश्न. तर यामधला प्रश्न पहिला असा आहे पहा, जो की काय म्हणतो, सत्य प्रस्थापित होण्यासाठी आग्रह धरणारा या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता? तर सत्य प्रस्थापित होण्यासाठी आग्रह धरणाऱ्याला काय म्हटलं जातं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की सत्याग्रही असं जे आहे ते म्हटलं जातं. तर सत्यासाठी धरणा आग्रह म्हणजे की सत्याग्रह आणि असा आग्रह धरणारी व्यक्ती म्हणजे की सत्याग्रही असं जे आहे थोडक्यामध्ये याचा अर्थ होतो. म्हणून पर्याय नंबर ब याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न दुसरा असा आहे, विरुद्धार्थी शब्द ओळखा. त्यामध्ये सदाचार, तर सदाचारचा जो विरुद्धार्थी शब्द आहे तो या ठिकाणी ओळखायचा आहे. सदाचार म्हणजे काय? तर सदाचार म्हणजे चांगले वर्तन असणारा. तर त्याचा विरुद्ध काय होणार असेल मग, जे की वाईट वर्तन असणारा, ज्यालाच काय म्हटलं जातं, दुराचार असं जे आहे ते म्हटलं जातं. म्हणून पर्याय नंबर याचं अ हे या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. सदाचार विरुद्ध दुराचार असा याचा विरुद्धार्थी शब्द होतो. त्यानंतरचा प्रश्न तिसरा असा आहे, विरुद्धार्थी शब्द ओळखा. निरक्षर, निरक्षरचा विरुद्धार्थी काय होतो? तर निरक्षरचा जो काही विरुद्ध होतो, जो की साक्षर असा होतो. पर्याय नंबर ब याचं उत्तर होणार असेल. तर निरक्षर आपण साक्षर कशाला म्हणतो? ज्याला अक्षर ओळखता येत नाही त्याला आपण काय म्हणतो? निरक्षर म्हणतो. आणि ज्याला अक्षर ओळखता येतं त्याला काय म्हणतो? जे की साक्षर असं म्हणतो. त्यामुळे पर्याय नंबर ब याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न पुढील चौथा असा आहे, समानार्थी शब्द ओळखा. या ठिकाणी जलचा समानार्थी शब्द या ठिकाणी सांगायचा आहे, काय होतो? तर याचं जे उत्तर आहे पर्याय नंबर ड, जे की ए आणि बी, म्हणजे की जलला जे आहे पर्याय समानार्थी शब्द उदक पण आहे, नीर पण आहे. त्यामुळे पर्याय ए आणि बी हे होणार असेल. तर जल या शब्दाला उदक, नीर, पाणी, तोय आणि जीवन हे सर्व जे आहे ते समानार्थी शब्द आहेत. तुम्ही वहीवर नोट डाऊन घेतलं तरी करून चालेल. ज्यामध्ये पहिला जो समानार्थी शब्द आहे जलला तो आहे उदक आहे, दुसरा नीर आहे, तिसरा पाणी आहे, चौथा तोय आहे आणि पाचवा जो आहे तो जीवन. हे संपूर्ण काही याचे समानार्थी शब्द आहेत. पर्याय नंबर ड याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न पाचवा आपला पुढचा असा आहे, अलंकार ओळखा. तर यापैकी अलंकार ओळखायचा आहे, लेकी बोले सुने लागे. तर लेकी बोले सुने लागे, तर या ठिकाणचा असा हे अलंकार आहे तो ओळखायचा आहे. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी अलंकार कोणता होणार असेल, तर ते आहे पर्याय नंबर ब, जे की अनियुक्ती अलंकार हा होणार असेल. कारण का होणार असेल, तर जेव्हा एखाद्याला उद्देशून बोलायचं असते परंतु ते दुसऱ्याला टोमणा मारून बोललं जातं, तेव्हा ज्याला आहे अनियुक्ती अलंकार असं जे की होतो. तर यामध्ये देखील त्याच प्रकारे आहे की लेखी बोले सुने लागे, या प्रकारचं जे की लेकीला बोल सुने लागेल असं थोडक्यामध्ये हा एक टोमणा उद्देशून असल्यामुळे जे की पर्याय नंबर ब याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 6वा प्रश्न, शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द लिहा. केलेले उपकार विसरणारा. तर केलेले उपकार विसरणारा त्याला काय म्हणतात? तर पर्याय नंबर ब, जे की त्याला कृतघ्न असं जे की म्हटलं जातं. जर केलेले उपकार मानणारा त्याला कृतज्ञ म्हणतं, जर जे की केलेले उपकार विसरणाऱ्याला कृतघ्न असं जे की म्हटलं जातं. तर पर्याय नंबर याचं ब हे उत्तर होणार असेल. तर बरेच विद्यार्थी जे आहे कन्फ्युजनमध्ये ड देखील राऊंड करू शकतात, परंतु पर्याय नंबर ब याचं उत्तर आहे. त्यानंतर 7वा प्रश्न आपला पुढील असा आहे, खालील वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखून पर्याय निवडा. तर या ठिकाणी पहा, लहान मुलांना शक्यतो शिक्षा करू नये. तर यामधला क्रियापदाचा अर्थ ओळखून पर्याय निवडायचा आहे. तर काय होणार असेल, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की विद्यार्थ हे होणार असेल. कारण का ज्या क्रियापदाच्या रूपावरून कर्तव्य, शक्यता, योग्यता किंवा इच्छा यांचा बोध होतो त्यास जे आहे विद्यार्थ असं म्हणतात. तर पर्याय नंबर याचं त्यावरूनच ब हे उत्तर होणार असेल.
त्यानंतर पुढचा प्रश्न आपला 8वा असा आहे, पुढीलपैकी देशी शब्द कोणता आहे? तर देशी शब्द यापैकी तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की ढेकूण हा जो शब्द आहे जो की देशी शब्द आहे. तर इतर सांगायचं झालं यामध्ये तर ढेकूण, झाड, दगड, धोंडा, पोर ही शब्द मूळ मराठी बोलीतीलच आहेत म्हणून त्यांना देशी शब्द असं म्हणतात त्यानंतर प्रश्न 9वा आपला, हा कच्चा आंबा आहे या वाक्यातील हा या शब्दाची जात ओळखा. तर हा या शब्दाची जात ओळखायचं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ए, जे की दर्शक सर्वनाम हे होणारं असेल. तर जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी जे सर्वनाम वापरलं जातं त्याच जे आहे दर्शक सर्वनाम असं म्हणतात. तर पर्याय नंबर याचं ए या ठिकाणी याचं उत्तर होईल. त्यानंतर प्रश्न 10वा आपला, पुल्लिंगी शब्द ओळखा. खालीलपैकी पुल्लिंगी शब्द कोणता आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, जे की एडका हे जे आहे पुल्लिंगी शब्द आहे. कारण का जेव्हा आपण या शब्दाचा उच्चार करतो केव्हा म्हणतो तो येडका या प्रकारे आपण करतो म्हणून पर्याय नंबर सी हे याचं उत्तर होणार असेल. तर बाकी तर शिंगरू, पाडस आणि कोकरू हे शब्द नपुसंगलिंगी आहेत त्यामुळे पर्याय नंबर याचं सी या ठिकाणी जे की उत्तर जे आहे ते होणार असेल मित्रांनो. जर मित्रांनो तुम्ही अजूनही टीईटी एक्झामच्या परिपूर्ण ए टू झेड तयारीसाठी आपली असलेली स्पेशली टेस्ट सिरीजची बॅच जर मित्रांनो तुम्ही एनरोल केला नसाल तर वेळ न वाया घालवता लगेच मित्रांनो व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली ॲपची मित्रांनो लिंक दिली आहे. त्यामधून तुम्ही मित्रांनो आपली संपूर्ण काही स्पेशली टीईटी एक्झाम 2026 साठी असलेली टेस्ट सिरीज बॅच मित्रांनो एनरोल करू शकता, ज्यामुळे तुम्हाला परिपूर्ण मित्रांनो ए टू झेड तयारी आपण करून घेतलेली आहे, ज्यामुळे तुम्हाला मार्केटमधलं कोणतंही महागडं कोर्स जॉईन करण्याची गरज पडणार नसेल किंवा मित्रांनो तुम्हाला महागडे बुक्स देखील घेण्याची गरज पडणारी नसेल. यामध्ये तुम्हाला परिपूर्ण नवीनतम आपल्या टीईटी अभ्यासक्रमावर आधारित सर्व टेस्ट मिळणार असेल. त्यामुळे तुम्हाला जो पेपर फॉर्मॅट आहे फुल लेंथ टेस्टचा, ज्यामध्ये तुम्हाला 150 प्रश्न 150 गुणाची परिपूर्ण आपण त्या ठिकाणी तयारी करून घेणार आहोत मित्रांनो, ज्यामध्ये तुम्हाला लेवल वाईज व टॉपिक वाईज संपूर्ण सराव चाचण्या आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत. अचूक उत्तर पत्रिका व सर्व काय आपण त्यामध्ये स्पष्टीकरण तुम्हाला ऍड करून दिलेलं आहे. त्यासोबतच टाइम मॅनेजमेंट आणि अॅक्युरेसी ज्यासाठी देखील तुम्हाला परिपूर्ण यामध्ये मदत होणारी आहे. तर परीक्षेपूर्वी जर तुम्हाला आत्मविश्वास वाढवायचा असेल आणि जर तुम्हाला 2025च्या एक्झाम मध्ये काही कमी गुणामुळे तुमचा जर मित्रांनो चान्स हुकला असेल तर मित्रांनो यावेळेची तुमची तयारी ही परफेक्ट असणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे तुमच्यासाठी आपण ही टेस्ट सिरीजची बॅच रिलीज केलेली आहे. तर ही टेस्ट सिरीज बॅच कोणाकोणासाठी उपयुक्त आहे तर टीईटीच्या संपूर्ण जे फ्रेशर असतील किंवा ज्यांनी रिसेंटली एक्झाम दिला असेल अशा दोन्ही विद्यार्थ्यांकरता मित्रांनो ही बॅच उपयुक्त आहे. यामध्ये तुम्हाला संपूर्ण काही पीवायक्यूचे जेवढे काही रिपीट झालेले क्वेश्चन आहेत ते देखील आपण ऍड करून दिलेलं आहे. तर ज्यांना ही प्रथम प्रयत्नामध्ये चांगल्या प्रकारे परीक्षा उत्तीर्ण करायची आहे त्यांनी वेळ न वाया घालवता लगेच व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल ॲपची लिंक दिलेली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करा. त्यातून मित्रांनो आपली स्पेशल ही टेस्ट सिरीजची बॅच ज्या मित्रांनो एनरोल करून घ्या आणि चांगल्या उत्तम तयारीला लागा मित्रांनो. जर मित्रांनो तुम्ही अजूनही आपली स्पेशली टेस्ट सिरीजची बॅच मित्रांनो एनरोल केला नसाल तर वेळ न वाया घालवता लगेच मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल ॲपची लिंक दिली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करून मित्रांनो लगेच आपली मित्रांनो टेस्ट सिरीजची बॅच एनरोल करून घ्या. कारण का तुम्ही मित्रांनो कितीही महागडे व्हिडिओ कोर्सेस लावला तर मित्रांनो जोपर्यंत तुम्ही स्वतःहून परीक्षेसाठी पूर्णपणे प्रिपेअर होत नाही, स्वतःहून तुम्ही तयारीला लागत नाही, स्वतःहून तुम्ही मित्रांनो परीक्षा पेपर अटेम्प्ट करत नाही तोपर्यंत मित्रांनो तुमचा कॉन्फिडन्स लेवल बूस्ट होणार नाही आहे. त्यामुळे ज्यांनी अजूनही जॉईन केलं नसेल त्यांनी वेळ न वाया घालवता लगेच जॉईन करून घ्या आणि आज या क्षणापासून चांगल्या उत्तम तयारीला लागा मित्रांनो. त्यानंतर आपला पुढचा जो 11वा प्रश्न आहे पहा काय म्हणतो, तर ओठ हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? तर जर ओठ हा शब्द तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की तद्भव या जे आहे थोडक्यामध्ये प्रकारचा आहे. तर सांगायचं झालं तर संस्कृतमधील ओष्ठ या शब्दात बदल होऊन मराठीमध्ये ओठ हा शब्द जो की तयार झालेला आहे म्हणून जो आहे थोडक्यामध्ये तो तद्भव आहे. पर्याय नंबर ब याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 12वा असा आहे, खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा. तर यापैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखायचा आहे तर याचं उत्तर होईल पर्याय नंबर सी, जे की लोटी हा जो शब्द आहे थोडक्यामध्ये स्त्रीलिंगी होणारा असेल. तर बाकी जे नगर, गाव, अंगण हे आहेत ते नपुसंकलिंगी या गटामध्ये येतात म्हणून पर्याय नंबर सी हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 13वा आपला, गजाली हा शब्द डॅश भाषेतील आहे. तर गजाली हा शब्द तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, जे की कोकणी या भाषेतील आहे. तर गजाली म्हणजेच काय तर गप्पा गोष्टी असा याचा अर्थ होतो. तर हा प्रामुख्याने कोकणी आणि मालवणी बोली भाषेत वापरला जाणारा शब्द आहे म्हणून पर्याय नंबर सी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 14वा, तंबाखू हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की पोर्तुगीज या जे आहे भाषेमधील आहे. तर तंबाखू, बटाटा, हापूस, फणस हे शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठीमध्ये आलेले आहेत. त्यानंतरचा प्रश्न 15वा आपला, संस्कृत भाषेतील शब्दाचा मूळ रूपात बदल होऊन ती मराठी भाषेत आली तर त्यांना कोणते शब्द म्हणतात? तर त्यांना कोणते शब्द म्हटले जातात? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की ए, त्याला काय म्हटलं जातं त्याला जे आहे
तद्भव शब्द असं जे आहे त्याला म्हटलं जातं. पर्याय नंबर याचं जे की ए हे उत्तर होणारं असेल. त्यानंतर प्रश्न 16 आपला, पर्यायापैकी खालील शब्द गटाबाहेरील शब्द कोणता आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, जे की डब्बा हा जो आहे जो की गटाबाहेरील शब्द आहे. कारण का भाकरी, खलबत्ता आणि वेळी हे कानडी शब्द आहेत तर डब्बा हा जो आहे गुजराती किंवा देशी शब्दाच्या गटामध्ये येतो. आणि आपल्याला माहिती आहे 2025च्या जे की आपल्या परीक्षेमध्ये टीईटीच्या जो की एक सर्वात अवघड प्रश्न विचारलेला होता जो की गटातनं बसणारा या टॉपिकवरचाच, तर त्या प्रश्नामध्ये बरेच विद्यार्थ्यांची जी की उत्तरे जी आहे ती चुकलेली होती. पण ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या टेस्ट सिरीजमध्ये चांगल्या प्रकारे तयारी केली होती त्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी मित्रांनो सोडवायला चान्स मिळालेला होता. त्यानंतरचा प्रश्न 17 आपला, सिंह हा शूर प्राणी आहे, या वाक्यातील सिंह या शब्दाची जात ओळखा. तर सिंहाची जात काय होणारी असेल? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं जे की ए, सामान्य नाम होणारा असेल. कारण का येथे सिंह एक जात दर्शवलेली आहे त्यामुळे. त्यानंतरचा आपला पुढचा 18वा प्रश्न असा आहे, त्याचा राग सर्वांना येतो, या वाक्यातील राग या शब्दाची जात ओळखा. तर रागाची, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ड, जे की भाववाचक नाम होणारा असेल. कारण का राग, प्रेम, शांती हे डोळ्यांनी दिसत नाहीत पण भाव व्यक्त करतात, म्हणून ही भाववाचक नामे आहेत. त्यानंतर प्रश्न 19वा, खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह वापराल? या वाक्यात खालच्या आपण जाऊया का मुंबईला असं हे वाक्य आहे, तर यामधला विरामचिन्ह कोणतं वापरलं जाईल? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ए, जे की प्रश्नचिन्ह. कारण का वाक्यात प्रश्न विचारला असल्याने शेवटी जे आहे जे की क्वेश्चन मार्क म्हणजे की प्रश्नचिन्ह हे येणारं असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला 20वा, कमई हा डॅश शब्द आहे, तर कोणता आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं ब, जे की स्त्रीलिंगी प्रकारचा आहे. कारण का आपण जो हा शब्द वापरतो तो कसा वापरतो? ती कमई अशा प्रकारे आपण म्हणतो, त्यामुळे ही स्त्रीलिंगी होणारच असेल. त्यानंतर प्रश्न 21वा, योग्य ध्वनीदर्शक पर्याय निवडा. तर कबुतराचे डॅश, कबुतराचं काय असतं? तर पर्याय नंबर ब, जे की घुमणे असते. तर कबुतराच्या आवाजाला घुमणे किंवा पारव्याचे गुटरगु असं देखील म्हणतात. तर पर्याय नंबर ब म्हणजे की घुमणे या ठिकाणी आहे. त्यानंतरचा प्रश्न 22 आपला, पुढील वाक्याचा प्रकार ओळखा. जे चकचकते ते सोने नसते, हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की मिश्र वाक्य. कारण का यामध्ये जेव्हा एक प्रधान वाक्य आणि एक गौण वाक्य, जसं की यामध्ये जे आणि ते यासारख्या जे आहे संबंधित सर्वनामाने जोडलेले असतात, तेव्हा ते मित्र वाक्य थोडक्यामध्ये मिश्र वाक्य जे की असते. पर्याय नंबर याचं ब त्यामुळे उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 23वा, पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा. शिपायाकडून चोर धरला जातो, तर वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, जे की कर्मणी प्रयोग, जे की नवीन कर्मणी देखील आपण त्याला म्हणतो. कारण का यामध्ये जे आहे जे की इंग्रजीतील पॅसिव्ह वॉइस आपण ज्याप्रमाणे कर्त्याला कडून जेव्हा कर्त्याला कडून प्रत्यय असतो तेव्हा तो नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी अशा प्रकारचा प्रयोग जो की असतो, त्यामुळे पर्याय नंबर सी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर 24वा प्रश्न, तेव्हा हे कोणत्या प्रकारचं उभयान्वयी अव्यय आहे? तर तेव्हा, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, जे की परिणाम बोधक हे होणारं असेल. त्यानंतर प्रश्न 25वा, गुलामगिरी या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की महात्मा फुले हे जे आहेत जे की लेखक आहेत. त्यानंतरचा आपला प्रश्न 26वा, खालील म्हणीचा अर्थ ओळखा. तर म्हणीचा अर्थ ओळखायचा आहे, नाचता येईना अंगण वाकडे या प्रकारची म्हण आहे. तर याचं उत्तर होईल पर्याय नंबर ए, जे की स्वतःची चूक दुसऱ्यावर ढकलणे असा याचा अर्थ होतो. त्यानंतर 27वा प्रश्न, अलंकार ओळखा. चंद्रासारखा सुंदर चेहरा यामधला अलंकार ओळखायचा आहे. तर याचं उत्तर होईल पर्याय नंबर ब, जे की उपमा अलंकार होणार असेल. तर उपमा अलंकाराची कशी आहे व्याख्या, की दोन वस्तूतील साम्य दाखवण्यासाठी सारखा, सम, गत यासारखी शब्द वापरले की उपमा अलंकार हा होतो. यामध्ये काय म्हटलेलं आहे? दोन वस्तूंमधील साम्य दर्शवण्यासाठी म्हटलेलं आहे. तर यामधला सारखा हा आलेला आहे त्यामुळे. त्यानंतर 28वा प्रश्न, खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. रामाने पत्र लिहिले, तर हे कोणत्या प्रयोगातील वाक्य आहे? तर याचं उत्तर होईल पर्याय नंबर बी, जे की कर्मणी प्रयोग. कारण का कर्त्याला प्रत्यय आहे म्हणजे की रामाने या ठिकाणी ने हा या ठिकाणी प्रत्यय लागलेला आहे, त्यामुळे याचं उत्तर पर्याय नंबर ब हे उत्तर होणार असेल. त्यानंतर 29वा प्रश्न, खालील वाक्यातला कर्ता ओळखा. सीता पुस्तक वाचते, यामधला कर्ता कोण आहे? तर पर्याय नंबर ए, जे की सीता ही होणारी असेल. त्यानंतर 30वा प्रश्न, खालील वाक्यातील क्रियापद ओळखा. मुले मैदानात खेळत आहेत, तर यामधला कोणतं क्रियापद आहे? पर्याय नंबर सी, जे की खेळत आहेत हे जे आहे ते होणार असेल. तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या
क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात आणि येथे जे आहे खेळत आहे हे जे आहे संयुक्त क्रियापद आहे, म्हणून पर्याय नंबर सी हे याचं उत्तर होणार असेल. तर असे मित्रांनो आजच्या व्हिडिओमधले आपले टॉप 30 क्वेश्चन होते जे की आपण मराठी व्याकरणाचे पाहिलेले आहेत. तर आपण मित्रांनो बेसिक टू ॲडव्हान्स लेवलची अशी जी काही सिरीज सुरू केलेली आहे ज्यामध्ये आपला आजचा व्हिडिओचा भाग 7वा आहे. तर रेग्युलरली जर तुम्हाला व्हिडिओचे संपूर्ण काही वेळोवेळी अपडेट वगैरे पाहायचे असतील तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा मात्र विसरू नका. आणि ज्या विद्यार्थ्यांना कोणाला परीक्षेची चांगल्या प्रकारे तयारी करायची आहे आतापासून त्या विद्यार्थ्यांनी लगेचच्या लगेच आपली मित्रांनो स्पेशली टेस्ट सिरीजची बॅच एनरोल करून घ्या. ॲप डाउनलोड करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक मित्रांनो दिलेली आहे. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.